चला तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची भुर्जी। त्यासाठी घेतली मी एक कढई। कढई इथं आपण छान तापू देऊ। आता कढई इथं छान तापून झाली आहे। त्याच्यात घातलंय मी तेल। त्याच्यात घालूया जिरं, लसूणची पेस्ट। लसूणच्या पेस्टला छान तळून घेऊ। आता त्याच्यात घालूया आपण कांदा। कांद्यालाही छान भाजू देऊ। शकता आपले कांदे इथं छान भाजून झाले। आता त्याच्यात घालूया आपण टमाटर। आता टमाटर आणि कांद्यामध्ये घालूया आपण मीठ स्वादानुसार। आता आपले कांदे टमाटर सगळे एकत्र छान भाजून झाले। त्याच्यात घालूया आपण चटणी स्वादानुसार, हळद, मसाला। आता याला छान मिक्स करून घेऊ। गॅस थोडा कमी करू, नाही तर मसाले जळून जातील। पाहू शकता आपलं छान पैकी मसाला रेडी झालाय। आता याच्यात घालूया आपण अंडे। मी 5 अंड्यांचं करते, तुम्ही हिशोबाने घेऊ शकता। अंडे आधीच फोडून घ्यायचे, कारण की मग मसाल्याच्या वेळेत गडबड नाही होत। त्याला आता हळूहळू असं कालवत राहायचं। मसाल्यात सर्व अंडे मिक्स करायचे छान। पाहू शकता मी इथं छान पैकी मसाल्यात सर्व अंडे मिक्स केले। आता आपण याला 5 मिनिटं शिजू देऊ। तुम्ही इथं पाहू शकता आपली भुर्जी छान पैकी शिजून झाली आहे। आता आपण हिचा गॅस बंद करून देऊ।